Thank you. How are you? I'm mind blowing. Sonia. First tell me. हाँ. Who is this Poonam? मायला तुमच्यापर्यंत पण आलं का? या शुभ्राचं नाव शुभ्रा नाही भभरा ठेवायला हवं होतं भभरा. ए बोल की कोण ही पूनम? अगं कुणी नाही ग मावशी आणि तुला सांगितल्याशिवाय मी गर्लफ्रेंड करेन का? अरे तसं नाही पण चांगली असेल ना तर आपली काय बी हरकत नाही बघ. अगं मावशी अजून मिशीचा नाही धड पत्ता आणि गर्लफ्रेंड कसली करतोय? आमच्या वर्गातली तर काही मुलं रोज शेविंग करतात पण नेमकं या बाबतीत मी बापावर जावं. अरे काय बोलतो यास? या बाबतीत बापावरच जात्यात. आईला कधी दाढी असते का? तसं नाही ग मावशी पण माझ्या बापाला पण खुरटी दाढी होती 50च्या नंतर सुद्धा होती. जाऊ दे आता बापाचा विषय नको. काय घरातली मंडळी कुठे आहेत? दादा आणि शिवराज दादा आज बोलत बसले ती. शिवराज काका आलेत? अरे वा. आणि मी पण आले आज लवकर? हो रे. तिथे बसून लोकांची डोकी चावत बसायचा जाम कंटाळ आला मला. मग म्हटलं त्यांनाही सुखाने जगू देऊ आणि आपणही सुखाने जगू आज. एनिवे तुझे काय संध्याकाळचे प्लॅन्स? काहीच नाही म्हणून तर इथं आलो ना. ओ अच्छा म्हणजे आज पूनमला भेटणार नाहीयेस तर? ए चायला बाज झाला आता ते पूनम पुराण. खाया पिया कुछ नहीं और ग्लास थोड़ा बारा ना. कुछ नाही खाया. गावाहून पूर्णाची पोळी आणली या खातोस? मावशी तुम्ही असं विचारताय का? घेऊन या ताबडतोब. बरं सोन्या आपण ना शुभ्राला घेऊन कुठेतरी पिक्चरला जाऊया मस्त. लहान मुलांचा पिक्चर लागलाच असेल ना कुठे? हा तिला बाहेर कुठेतरी घेऊन जाच. सकाळ धरणं प्रकरण थोडं जरा नाराजच आहे बघ. अरे देवा आता काय झालं आम्हाला नाराज व्हायला? काय माहित नाही पण सकाळ धरणं खोलीच्या बाहेर बी आली नाही बघ. मी बघतो काय बिनसलंय ते. काही नाही रे काही बिनसलेलं नाही. कुठला तरी नवीन हट्ट सुचला असणार आम्हाला. एक काम कर तू आज जा मी सगळ्यांसाठी मस्त चहा घेऊन येते आणि पिक्चरचं नाव काढल्यावर कशी उड्या मारत तयार होते की नाही बघ. चल आलेच. ए रडी आहे ही. हा ओळखायचा खेळ असतो ना. तरी पण मला नाही बोलायचंय तुझ्याशी. काय झालंय शुभ्रा तुझी पुरी बघायला काय झालंय काय? बरं ऐक आई आपल्याला पिक्चरला घेऊन चालली आहे. चल लवकर. आई आली? हो आज तुझ्यासाठी खास लवकर आली आहे ती. मला बोलायचंय तिच्याशी. ए शुभ्रा काय झालंय? तुम्ही सगळे घोटाळे आहात सोना काका सगळे. अगं पण शुभ्रा झालंय काय सांगशील का? हे बघ. काय आहे हे? मनू ही अगरवाल आहे ना ही खूप मस्त पार्टी आहे. त्यांचा मॅनेजर आपल्याला उद्या फोन करणार आहे. मी एक काम करतो मी पहिल्या मीटिंगला तुझ्याबरोबर येतो त्यानंतर तू व्यवस्थित हँडल करशील याची मला पूर्ण खात्री. आणि कसं आहे मनू हे अगरवाल ना 6 भाऊ आहे. तू एकाच्या ऑफिसचं काम केलंस ना की हे बाकीचे सुद्धा तुझ्याचकडनं काम करून घेणार याची खात्री आहे मला. ठीक आहे मग मी बोलते त्या माणसाशी. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हे तसं नाही आहे नुसतं थँक्यू नाही चालणार नाही. मला तुझ्याकडून कमिशन हवंय. कमिशन? किती? या रविवारी मस्तपैकी मटणाचा रस्सा कर. बस एवढंच? मला पुरेसं आहे. बरं बरं हो मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. बोल. मी माझ्या सीएशी बोलले तर त्यांचं असं म्हणणं आहे. शुभ्रा ऐक शुभ्रा शुभ्रा
शुभ्रा, काय झालं बाळा? काय आहे? काय ग म्हणू, काय झालं? देवू, आई, हे माझे बाबा आहेत ना? आई सांग ना, हे माझे बाबाच आहेत ना? सांग ना ग, हे माझे बाबाच आहेत ना? ते कुठे आहेत? ते काय करतात? ते आपल्याला भेटायला कधीच का नाही येत? पेपर मध्ये लिहिले की ते मुंबईला आले होते, मग ते आपल्याला भेटायला का नाही आले? त्यांना माहिती आहे ना आपण इथे राहतो. अगं आई सांग ना, आता तरी सांग ना. आई सांग ना गं आता तरी. मी सांगतो. तुझ्या बाबांबद्दल मी सांगतो. कशी आहेस तू? कुठे आहेस? माझी ओळख आहे का तुला? तुझ्या आईनं आजोबांनी काय सांगितले तुला माझ्याबद्दल? बाबा हा शब्द म्हणतेस तेव्हा काय येतं तुझ्या डोळ्यासमोर? आधी नियतीनं, मग कायद्यानं, आणि मग तुझ्या आईनं खूप क्रूर आणि कठोर शिक्षा दिली मला. कदाचित माझी पापच तेवढी मोठी होती, पण आजही देवासमोर जेव्हा डोळे मिटतो, हात जोडतो, तेव्हा तुझ्यासाठी या जगातली सगळी सुख मागतो. गॉड ब्लेस यू शुभ्रा. गॉड ब्लेस यू. हे काय करताय तुम्ही? चल ग. आजोबा, माझे बाबा कुठे राहतात? तुझा बाबा कोल्हापूरला असतो. मला माहितीये माझे बाबा कोल्हापूरला असतात, पण ऐक मी काय सांगते. तुझा बाबा कोल्हापूरला राहत असे, आता सुद्धा कदाचित तो तिथेच असेल, पण काही दिवसांपूर्वी तो जेलमध्ये होता. बाबा, जेलमध्ये? बाबा तमाशा पुरे झाला आता. चल ग. मंजिरी थांब. तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालेच हवं.
पण तुम्ही तिला उगीच हे बघ, मी तिला काही खोटं सांगत नाहीये. तिला इथून कुठेही नेण्याची गरज नाहीये. बाबा, शुभ्राची आई म्हणून मला या गोष्टी मान्य नाहीयेत. पण मला बाबांबद्दल कळलंच पाहिजे. हो बेटा, हो. तुला कळलं पाहिजे, तुला कळलंच पाहिजे. तर मी तुला सांगत होतो, तुझा बाबा काही दिवसांपूर्वी जेलमध्ये होता. तुझ्या आईला त्याने फार वाईट वागणूक दिली होती. खूप वाईट माणूस होता तो. आणि म्हणून त्याच्यापासून तुला वाचवण्यासाठी तुझ्या आईने आणि मी तुला त्याच्यापासून दूर लांब इथे आणलं. पण तुझी आई तुझ्यासाठी सगळं करते ना. तर इथे मी आहे, शिवराज काका आहे, काकू आहे, पूर्ण आजी आहे, हा सुद्धा आहे. आज होते इथे का आला माहितीये? तुझ्या बाबाने त्याला सुद्धा खूप त्रास दिला, त्याच्याशी खूप वाईट वागला, छळ केला त्याचा. म्हणून तो ते घर सोडून पळून इथे आला आपल्याकडे. आता कळलं ना तुला की आम्ही तुझ्या बाबाबद्दल इथे का बोलत नाही ते? त्यासाठीच बोलत नाही होत, कारण तो वाईट होता. तो वाईट होता आणि वाईट गोष्टींना आपण नेहमी लांब ठेवतो, विसरून जातो वाईट गोष्टी. बरोबर आहे? मग आता तुझ्या आईकडे तुझा हट्ट परत करणार नाहीस ना? नाही. नाही ना? श्याम माझं बाळ, बाबा झोपा ना. चला आलो, चला. बाबा, तुमचं अजून काम नाही संपलं? संपलं. चला. बाबा, तुम्ही रडत का होतात? कोण रडतं? वेडीस का? बाबा रडतो का कधी? मग तुमचे डोळे का लाल झालेत? जागरण, खूप जागरण होतंय सध्या म्हणून. मग चला झोपूया. चला. बाबा, हे बाळ कोण आहे? अगं आराध्याचा फोटो आहे हा. आराध्य असं नाही दिसत. अगं आराध्याचाच फोटो आहे लहानपणीचा. माझ्या बर्थडेच्या अल्बम मध्ये असं नव्हता दिसत आराध्य. शुभ्रा, आता बास झाले तुझे प्रश्न, झोपायला चल. बाबा, शुभ्रा कोण? शुभ्रा? तुम्हीच तर आता बोललेत ना, शुभ्रा झोपायला चल. नाही, मी कोण आहे बाबा शुभ्रा? त्या दिवशी पंजीने पण हेच नाव घेतलेलं. आर्या, मोठ्या माणसांच्या प्रत्येक गोष्टीत आपण नाक खुपसायचं नाही. लहान आहोत ना आपण. चल झोपायला. बाबा, चुप एकदम. एक शब्द बोलायचं ना तर झोप गपचूप. गुड नाईट फक्त म्हणायचं होतं. गुड नाईट. दास त्या हरामखोराला भेटायला जाणार आहे. आणि तू? मी नाही,
मी त्याच्या घरी नाही जाऊ शकत. पण तो जर समोर आला ना तर कदाचित मी त्याचा गळा दाबून त्याला तिथल्या इथे मारून टाक. विहंग शांत. ती मंजुषा कधीच संपली आहे. ज्या दिवशी तुझ्याशी लग्न झालं ना माझं, त्या दिवशी पुनर्जन्म झाला माझा. आता त्या गोष्टी स्वप्नात सुद्धा आठवत नाही. पण विहंग, दादा म्हणतो तसं त्या माणसाला तुम्हाला अवॉइड करणं पॉसिबल नाहीये. पण मग दादा बरोबर निदान तू तरी जायला हवं होतस. त्या राक्षसाकडे त्याला एकटं पाठवायला नको होतस. मी तर म्हणते तू आता सुद्धा त्याला फोन करून विचार जर तो. त्याचाच फोन येऊन गेला. एव्हाना पोहोचलाही असेल त्याच्याकडे. खरं तर ना माझीच चूक झाली ना. मी त्या जमिनीच्या मोहात पडलो असतो आणि ना सत्यजित त्याच्या घरी गेला असता. विहंग, तू जर असा स्वतःला दोष देत राहिलास तर मी किती किती गोष्टींसाठी स्वतःला दोष द्यायचा. आराध्याला बोर्डिंगला ठेवायचा निर्णय माझा होता. माझ्या आग्रहामुळे, माझ्या भीतीपोटी तू स्वतःला आपल्या मुलापासून तोडलंस. नाही, तोडलं बिडलं काही नाही. माझाच मुलगा आहे. आता फक्त तो शिक्षणासाठी म्हणून आपल्यापासून लांब राहतो एवढंच. कुठे जाईल माझाच आहे. तसं नाही रे. पण गिव्हन अ चॉईस तू आराध्याला स्वतःपासून क्षणभरासाठी लांब केलं नसतंस. पण मला भीती होती विहंग. तो राक्षस आपल्या मुलाला काहीतरी. मी त्याच्या गुलामगिरीत असताना तो मुलासाठी किती हापापलेला होता हे माहिती होतं मला. तेव्हा ते मूल झालं नाही याचा दोष त्यांनी मला दिला. खरं सांगू विहंग, जेव्हा मी प्रेग्नंट आहे असं मला कळलं ना, तेव्हा आनंदापाठोपाठ हाच विचार मनात आला की जेव्हा ही गोष्ट त्या राक्षसाला कळेल तेव्हा तो चवताळून उठेल. जी बाई आपल्याला मूल देऊ शकली नाही असं त्याला वाटत होतं, ती दुसऱ्याच्या बाळाची आई होणार आहे हे जेव्हा त्याला कळेल, तेव्हा तो याला स्वतःचा पर्सनल पराभव समजेल. आणि त्याचं उपट काढण्यासाठी म्हणून तो राक्षस कुठल्याही थराला जाऊन. मंजू, हे सगळं मला पटलंय म्हणून तर मी तयार झालो ना. मला तुला एवढंच सांगायचंय की तू प्लीज या सगळ्यामध्ये दादाला एकटं सोडू नकोस. तू राहा त्याच्या बरोबर. काळजी करू नकोस. या बघूया आज काय होतंय ते. या माय डिअरेस्ट एनिमी सत्यजितराव मुधोळकर. या दादा होळकरच्या दरबारात तुमचं मनमोकळेपणानं स्वागत. या कशासाठी भेटायचं होतं तुला? ग्रेट. बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू यू. मुद्द्यावर यायची तुमची सवय अजून गेली नाही, इतके वर्ष झाली तरी. डायरेक्ट मुद्द्यावर येतात. तुमची ही हातोटी आम्हाला मनपूर्वक आवडली बरं का मुधोळकर. या इथे आमच्या निवासस्थानी आमचा पाहुणचार घ्या. तांबडे बाबांचा सहवास मिळतोय तो घ्या. मुधोळकर तुम्ही पूर्वी यायचात ना,
तेव्हा मी घड्याळात तो लोलक नाही का एक तास लटकतो तसा, तसे आम्ही होतो. पण आता तांबडे बाबांच्या कृपेने परिस्थिती फार बदलली हो. आणि ती बदललेली परिस्थिती तुम्हाला सांगायला आम्हाला आवडेल. सगळे मला लाज वाटते आम्ही नाही जा त्या कवितेच्या ओळी नसून आमचं आत्मचिंतन आहे, आमचं आत्मगान आहे ते, आणि ते तुम्हाला सांगायला आम्हाला आवडेल. देयर इज न्यू पर्सन इन माय लाईफ. लेट मी इंट्रोड्यूस टू यू. बेटा केअरफुली वेट. मिसेस, ओ माय न्यू मिसेस, come along with yourself.